तथाकथित शुद्धीकरणाचा काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध. तहसीलदारांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन सादर. नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूया एक तथाकथित शुद्धीकरणाची महत्त्वाची बातमी. तथाकथित शुद्धीकरणाच्या घटनेचा निषेध करत अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नागरिकांनी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती महोदया यांना निवेदन सादर केले आहे. संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्द्वानी येथे सभा घेतल्यानंतर सभास्थळाचे तथाकथित शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध करत अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली. दलित समाजातील नेत्याच्या उपस्थितीनंतर सभास्थळाचे शुद्धीकरण करण्याची मानसिकता ही जातीय भेदभावाचे आणि सामाजिक विषमतेचे प्रतीक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. मंच अपवित्र झाला नव्हता, अपवित्र होती ती जातीवादी मानसिकता, असा स्पष्ट संदेश देत सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देते. त्यामुळे जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या कृतींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली. या प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करावी, संबंधित व्यक्तींची ओळख पटवून कायद्यानुसार कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चाललेला भारत जातीवादी मानसिकतेने नाही, असा ठाम संदेश देत प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील दाळू, रमेश सावळे, शिवदास यावळे, राजू कुरेशी, मोहम्मद नाजिम खतीब, अब्दुल कलीम अब्दुल कलाम, अमर शिंगणे, उद्धव गीते, अमोल घुर्डे, राहुल पाटील, निखिल कोकाटे, विदर्भ कुमार बोबडे, नागसेन अभ्यंकर, अनिल शिरोळे, अकबर शाह, जानी थाई, बापूराव बाळापुरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कॅमेरामॅनसह चीफ ब्युरो मनोज मेळे, बहुजन इंडिया न्यूज टुडे. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे यांनी हल्द्वानी येथे सभा घेतल्यानंतर तथाकथित जातीवाद्यांनी तेथे त्या सभेच्या ठिकाणाचं शुद्धीकरण करणे ही किती घृणास्पद बाब आहे. आपण देश कुठं नेऊन ठेवत आहोत. आज लोक चंद्रावर जात आहेत, वेगवेगळ्या ग्रहावर जाण्याची तयारी करत आहेत आणि आज आपण या युगात जातीवादाकडे एवढे मोठा ताकदनं नेत आहोत हिंदीला की म्हणजे पूर्वी आपण जसे स्वातंत्र्याच्या अगोदर होतो किंवा स्वातंत्र्यापूर्वी जो काळ गेलेला आहे जातीवादाचा त्याच लक्षणांमध्ये आता आपण या काळात चाललो. ही घृणास्पद बाब आहे. आता आम्ही निषेध अंजनगाव सुर्जी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करत आहोत. सोबत सर्व पक्षाचे आमचे सहकारीसुद्धा इथे उपलब्ध आहे. जे आमचे आदरणीय अध्यक्ष माननीय खरगे साहेब, त्या खरगे साहेबांचा ज्यावेळी सभा झाली त्या सभेमध्ये यांनी शुद्धीकरण करण्यात आलं. माझे हे जाहीर निवेदन आहे की अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा आहे आणि त्याच्यानुसार ज्या लोकांनी हे जातीवादाचं किंवा अस्पृश्यता हे करून अनटचेबल जे लोक करून त्याला जर शुद्धीकरण केलं त्या गुन्ह्याअंतर्गत कायद्याअंतर्गत त्यांना खरोखर सजा झाली पाहिजे. जेणेकरून आज जर राष्ट्रीय नेत्याचा असा अपमान होत असेल तर ह्या देशामध्ये सामान्य गोरगरीब जनतेचं काय हाल आहे. म्हणून जातीवादाला खतपाणी घालणाऱ्या लोकांना जर ह्या देशातल्या तमाम राज्यकर्त्यांनी, तमाम बुद्धिवादी लोकांनी जर आळा घातला नाही तर ह्या लोकशाहीचं अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. हल्द्वानी येथे मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस यांचा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमानंतर इथल्या मनुवादी व्यवस्थेनं ती जागा स्वच्छ केली. म्हणजे आजही जातीयवादी व्यवस्था कशी आहे. 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं पण आजही खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य नाही. इथे आज विशिष्ट वर्गाचं राज्य आहे, हुकुमशाही आलेली आहे. या हुकुमशाहीला जर आम्ही हाकललं नाही आणि बहुजन समाज एकत्र आला नाही, जाती धर्माच्या आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन आता बहुजनांना एकत्र येणं ही काळाची गरज आहे. नाहीतर मनुवादी हा देश संपवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी त्यांचा सर्व पक्षाच्या वतीनं निषेध करतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुनजी खरगे यांची हल्द्वानी येथे जाहीर सभा झाली आणि ते जाहीर सभा संपल्यानंतर काही मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनी त्या सभेच्या ठिकाणची जागा ही शुद्धीकरण करून स्वच्छ केली
अशा मनुवादी प्रवृत्तीचा आम्ही सर्व पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्या शुद्धीकरण करण्याची ज्यांनी योजना आखली अशा लोकांना ST-NT ॲक्ट प्रतिबंध जाती येता प्रतिबंध कायदा जो आहे त्या कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. त्याकरता आम्ही सर्व पक्षाच्या वतीने त्या अशा गोष्टीचा जाहीर निषेध करतो. राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. खरगे साहेबांच्या या शुद्धीकरणाच्या याच्यावर जातीवाद्यांचा निषेध असो. निषेध असो. निषेध असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महात्मा ज्योतिबा फुले की जय.